परिणाम काय झाला? त्याचं डोक्यामध्ये अडकलं, बाहेरही निघता येईना. लोक विचार करायला लागले, काय रे असं का तू केलं? म्हणजे डोकं त्याचं अडकलं, म्हैस उधळली आणि नको तिथं तिथं फिरली, कारण तिला काहीच दिसेन असं झालं. तिला वाटलं थोड्या वेळेच्या आधीच अंधकार कसा काय झाला. म्हैस उधळली, गुडघ्याला लागलं, हातापायाला लागलं, चोरासा झटका देऊन म्हशीनं फेकून दिलं त्याला. पडल्याबरोबर लोकांनी त्याला विचारलं, का रे असं काय केलं तू? तर म्हणे, नाही मी ऐकलो होतं, विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. मी खूप दिवसापासून विचार करत होतो की या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं मावेल का नाही. म्हणलं विचारच किती दिवस करायचा, आता प्रॅक्टिकलच करून बघू, थेरीच किती दिवस. आणि म्हणून मी घातलं डोकं. मग त्यांनी सांगितलं, काय मग निष्कर्ष? निष्कर्ष काय? त्याला सांगितलं, नाही नको त्या गोष्टीचा विचार करू नये. हे मला याच्यातून कळलं. विचार कुण्या गोष्टीचा करायचा हेही कळलं पाहिजे. म्हणून देखे सारा सार विचारिता. सारा साराचा विचार कशाचा करावा, की या सगळ्या जगात सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, नाशिवंत काय, अविनाशी काय, याचा विचार केला पाहिजे. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. जी भ्रांती आहे ती असार आहे. आणि तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. नित्य असणं हा ज्याचा स्वभाव आहे ते सार आहे, आणि जी भ्रांती आहे ते असार आहे. सारा साराचा विचार केल्यावर हाच निष्कर्ष होतो. मी म्हणालो, जे होतं, जे आहे आणि जे राहणार आहे. आता जे होतं, जे आहे, जे राहणार आहे, त्याला आहे असं म्हणणं ही एका अर्थानं तो वाचिक दोष आहे. आपण आहे त्यालाच म्हणतो जे कधीतरी नव्हतं. जे कधीतरी नव्हतं ते आहे हे सुचवण्यासाठी आपण आहे असं म्हणतो. आपण बघा, बऱ्याचदा विचारताना काय चाललंय, काय करतोयस असं विचारतो. आपण कधी असं विचारतो का, श्वास घेतोयस का नाही? मग श्वास घेणं चालू आहे का नाही तुझं? श्वासोच्छवास चालू आहे का तुझा? असं कधी कुणाला विचारतो का आपण? एखाद्यानं घेतलाच नाही तर आपल्याला लगेच कळतं की यानं घेतला नाही किंवा हा घेऊ शकला नाही. श्वासोच्छवास तुम्ही घेऊच शकला नाही म्हणजे तुम्ही मेलात. श्वासोच्छवास ही नेहमी चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. म्हणून आपण कोणतंही काम केलं का विचारू, काय करतोयस विचारू, पण तू श्वास घेतोयस काही विचारणार नाही, कारण श्वास घेणं हे नित्य आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत श्वास घेणं नित्य आहे, आणि जी गोष्ट नित्य आहे त्याच्याबद्दल आपण विचारत नाही. जे अनित्य आहे त्याचीच विचारणा होत असते. पण आपण आत्म्यालाही आहे असं म्हणतो, कारण नाही याचाच भ्रम जास्त आपल्या बुद्धीत, मेंदूत पसरलेला असतो. म्हणून कारण या भाषेचा आधार आपण घेतो, ती भाषा ही चिन्हांनी बनलेली आहे. ती आकाराचंच एक उदाहरण आहे. आकाराचं उदाहरण असलेली भाषा, तिच्या आधारावर निराकाराचं चिंतन कसं करू आपण? मग ज्या माध्यमाचा ज्या आधार घेतलाय त्या आधाराचे नियम स्वीकारावेच लागतील. बरोबर? जसं आपण गुगल मीटवर प्रवचन घेतो, त्या गुगल मीटचे नियम आपल्याला स्वीकारावे लागतील, पर्याय नाही. इंटरनेट गेलं, थांबावं लागेल. असं कसं म्हणून त्या गुगल मीटवर आरोप करता येणार नाही. ते माध्यम आपण स्वीकारलंय तर त्याचे नियम स्वीकारावे लागतील. ऑडिओ म्यूट आहे, व्हिडिओ म्यूट आहे, ते कसं केल्यानं काय होतंय स्वीकारावं लागेल, नाहीतर ते माध्यम तुमचं कामच होऊ देणार नाही. अगदी त्या पद्धतीनं भाषा हे आकाररूप माध्यम स्वीकारल्यावर त्या माध्यमाच्या आधारेच आपल्याला निराकाराची चर्चा करायची आहे. आणि म्हणून आत्मा आहे, परमात्मा आहे असे शब्द आपण वापरतो. मुळात जे आहे त्याला आहे म्हणणं हाही दोष आहे.